नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नियोजित आगरी भवनाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न। न भूतो न भविष्य असे विविध कलादालनांनी सजलेले आगरी भवन आगरी सामाजिक संस्था अलिबागच्या वतीने उभे राहणार आहे। तसेच ही वास्तू तालुक्यातील आगरी समाजासाठी कौतुकाची आणि वैभवाची असणार आहे, असे प्रतिपादन अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा तथा आगरी सामाजिक संस्था अलिबागच्या सल्लागार ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांनी केले। गुरुवार 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता खंडाळा येथे आगरी भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा तथा आगरी सामाजिक संस्था अलिबागच्या सल्लागार ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले। याप्रसंगी संस्था अध्यक्ष कैलास पिंगळे, खंडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच नसिकेत कावजी, सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ नागावकर, सुभाष म्हात्रे, सुनील म्हात्रे, वारकरी संप्रदायाचे अलिबाग तालुका प्रमुख पद्माकर म्हात्रे, कीर्तनकार जगन्नाथ राऊत, कीर्तनकार जोमा जाखू पाटील, कार्यक्रम प्रमुख गोरखनाथ पाटील आदी उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट मानसी म्हात्रे बोलत होत्या। त्यांनी यावेळी सर्व आगरी समाजाने संस्थेचे अध्यक्ष कैलास पिंगळे यांच्या मागे ठामपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे सांगितले। अध्यक्षीय भाषणात हरिभाऊ पाटील यांनी प्रत्येक समाजाची अलिबाग तालुक्यात भवने आहेत, आता आगरी भवनसुद्धा अस्तित्वात येईल व दिमाखात उभे राहील याचा मला अतिव आनंद वाटतो, असे म्हटले। संस्थेचे अध्यक्ष कैलास पिंगळे यांनी आगरी भवनाची गरज आणि त्यासाठी जो ध्यास घेतला याबाबत आगरी भाषेतून उपस्थितांशी संवाद साधला। तर वारकरी संप्रदायाचे अलिबाग तालुका प्रमुख पद्माकर म्हात्रे, कीर्तनकार जगन्नाथ राऊत, कीर्तनकार जोमा जाखू पाटील यांनी आपल्या भाषणातून आगरी भवन होणे ही आजच्या काळाची गरज आहे असे सांगून आनंद व्यक्त केला। प्रारंभी जयश्री म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण केले, तर संस्था अध्यक्ष कैलास पिंगळे, सुभाष म्हात्रे, सुनील म्हात्रे, बबन पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले। कार्यक्रम प्रमुख गोरखनाथ पाटील यांनी संयोजन केले, जीविता पाटील यांनी सूत्रसंचालन केले, वैशाली पाटील यांनी ईशस्तवन सादर केले। याच कार्यक्रमात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन वनिता पिंगळे व जयश्री म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। आगरी समाजाच्या महिलांनी कार्यक्रमस्थळी येऊन हळदी कुंकूचा सन्मान स्वीकारला। आगरी संस्थेच्या वार्षिक अहवाल अंकाचे मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले। अलिबाग तालुक्यातील आगरी बांधव मोठ्या आपुलकीने समारंभासाठी उपस्थित राहिले होते। रवींद्र पाटील, सिद्धेश पाटील, रवींद्र म्हात्रे, विठोबा म्हात्रे, किमया पिंगळे, मृणाली पाटील, शिवानी पिंगळे, राजश्री पाटील, यशवंत पाटील, विजय थळे, JP घरत, विश्वनाथ पाटील, रवींद्र थळे, सखाराम पाटील, संदेश पिंगळे, गोपीनाथ पाटील, पाशी पाटील, राजाराम भगत, महेश म्हात्रे अशा अनेकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली। सचिव रेखा मोकल यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, अलिबाग। लिंक तोडले व्हिडिओच होते ना। जय।